राम राम शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी लागणारा सरकारी निधी आणि शासन निर्णय म्हणजे जी.आर. यावर महत्त्वाची माहिती घेणार आहोत आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, पैसे का आले नाहीत हे देखील आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, शासन निर्णय म्हणजे जी.आर. यावर महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, सरकारी योजना चालवण्यासाठी आणि त्याचे पैसे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधी शासनाला अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते आणि त्यानंतर त्या संबंधाची शासन निर्णय काढावा लागतो। सध्या प्रशासकीय पातळीवर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। म्हणजे मित्रांनो, काय आहे तर सध्या प्रशासकीय पातळीवर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आहे। कृषी विभागाकडून सर्व पात्र शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून लवकरच या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी.आर. प्रसिद्ध करण्याची दाट शक्यता आहे। हा जी.आर. निघाल्यावर निधी थेट बँकांकडे वर्ग केला जातो आणि तिथून तो तुमच्या खात्यामध्ये येतो। आणि आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्वांच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न आहे की पैसे कधी येणार आणि किती येणार। तर मित्रांनो, शासनाच्या निर्णयानुसार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी तुम्हाला 2,000 रुपये मिळणार आहेत आणि प्रशासकीय कामकाज पाहता हे 2,000 रुपये मार्च 2026च्या शेवटच्या आठवड्यामध्ये, शेवटच्या दिवसांमध्ये किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केले जातील अशी माहिती आहे। परंतु मित्रांनो, तुमच्या खात्यावरती 2 नाहीतर 4,000 रुपये जमा होऊ शकतात। ते म्हणजे पीएमचे 2 आणि नमोचे 2 आणि ते पण ह्याच आठवड्यामध्ये जमा व्हायची दाट शक्यता आहे मित्रांनो। जर ह्या आठवड्यामध्ये नाही आले तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यावरती नक्की पैसे जमा होतील अशी माहिती देण्यात येत आहे। तर मित्रांनो, तुमच्या काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।